नमस्कार, मी गणेश जाधव आणि आपण पाहत आहात जालना बातमीपत्र। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला आहे। जालना पोलिसांच्या वतीनं शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हातात तिरंगा आणि ओठावर देशभक्तीच्या घोषणा देत सहभागी झालेल्या नागरिकांमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं। गांधी चमन येथून सुरू झालेली ही रॅली शनी मंदिर मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आली आहे। या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळांमधील विद्यार्थी, कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। अक्षरशः देशभक्तिमय करून टाकलं होतं। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांच्या वतीनं शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीला पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील गांधी चमन येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या सहभागींच्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। गांधी चमन येथून सुरू झालेली रॅली शनी मंदिर मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आली। या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्याबरोबरच शहरातील विविध शाळांमधील लहान मोठे विद्यार्थी तसेच विविध कोचिंग क्लासेसचे विद्यार्थीही उत्साहाने रॅलीत सहभागी झाले। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। तिरंगा रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावना हा संदेश देण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी आणि समाजातील सर्व घटकांनी एकतेचा संदेश पुढे न्यावा या उद्देशाने रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी दिली। दरम्यान रॅलीमध्ये पोलिसांकडून शिस्त आणि वाहतूक व्यवस्थेचं योग्य नियोजन करण्यात आलं होतं। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीमध्ये बघायला मिळाला। तिरंगा रॅलीचे विशेष आकर्षण देखील ठरलंय। आज जालना पुलिस ने गांधी चमन चौक पासून जालना पोलीस स्टेशन मुख्यालयापर्यंत हे तिरंगा रॅली ऑर्गनाइज केलेली आहे। या रॅलीच्या मागे असा उद्देश आहे की आपले जे काही आता नवीन आलेली पिढी आहेत आणि जे जालनाकरांचे मनातमध्ये देशासाठी चांगली भावना हे पैदा करायची आहे आपल्याला। आणि या तिरंगा रॅलीसाठी आम्ही सर्व लोक इथे हजर आहोत। आता हे रॅली आपण इथून स्टार्ट करून जालना पोलीस स्टेशन मुख्यालयापर्यंत आम्ही रॅली काढणार। महाराष्ट्रातील गुटखाबंदीच्या धोरणावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे। सन 2012 पासून राज्यात लागू असलेल्या गुटखाबंदीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जालना येथील विधितज्ञ ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी गुटखाबंदी तत्काळ उठवून गुटखा विक्रीला कायदेशीर परवानगी देण्याची आक्रमक मागणी केली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीचा हवाला देत ॲडव्होकेट धन्नावत यांनी आपली भूमिका मांडली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 2012 ते 2026 या कालावधीत राज्यात तब्बल 530.98 कोटी रुपयाचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे। या कालावधीत 9,992 FRI दाखल झाले, 10,254 कोर्ट केसेस नोंद आहे। तसेच गुटख्याची वाहतूक करणारे 2,273 वाहने जप्त करण्यात आल्याचं ते म्हणाले। मात्र पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाकडून होणारी ही जप्ती म्हणजे अवैध गुटख्याच्या संपूर्ण बाजारपेठीची केवळ एक झलक असल्याचा दावा ॲडव्होकेट धन्नावत यांनी केलाय। जप्त केलेल्या मालाच्या तुलनेत तब्बल 100 पट अधिक म्हणजे किमान 50,000 कोटी रुपयाचा अवैध गुटख्याच्या संपूर्ण बाजारपेठीची केवळ एक झलक असल्याचा दावा ॲडव्होकेट धन्नावत यांनी केला। जप्त केलेल्या मालाच्या तुलनेत तब्बल 100 पट अधिक म्हणजे किमान 50,000 कोटी रुपयाचा अवैध गुटख्याचा काळाबाजार सुरू असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला।
गुटखा बंदीबाबतच्या नावाखाली पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाईचे आकडे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात गुटख्याची विक्री थांबलेली नाही असा आरोपही त्यांनी केला। शेजारील राज्यामधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचा दावा करत बंदीमुळे गुटखा उपलब्ध होणे थांबले नसून उलट तो काळ्या बाजारात अधिक किमतीने विकला जात असल्याचं ॲडव्होकेट धन्नावत यांनी म्हटलं आहे। त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराचा फायदा सरकारला न होता गुटखा तस्कर माफिया आणि बेकायदेशीर सिंडिकेटला होत असल्याचा आरोप त्यांनी केला। बंदी उठवली तर काळा बाजार संपेल। गुटख्यातील बंदी उठवून कायदेशीर चौकटीत विक्रीला परवानगी दिल्यास बेकायदेशीर तस्करी आणि काळा बाजाराला आळा बसू शकतो असा दावा ॲडव्होकेट धनावत यांनी केला। कायदेशीर विक्री सुरू झाल्यास अन्न सुरक्षा विभागाला उत्पन्नाची गुणवत्ता तपासणी नियमाचे पालन करून घेणं आणि नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या बनावट किंवा धोकादायक उत्पादनावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल अशी त्यांची भूमिका आहे। तसेच सध्या बेकायदेशीर व्यवहारातून माफिया आणि तस्करांकडे जाणारा पैसा कायदेशीर व्यवस्थेत आल्यास त्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो आणि हा महसूल आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी वापरात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे। मात्र गुटखा हा आरोग्यासाठी गंभीरपणे घातक पदार्थ असल्यानं त्याच्या कायदेशीर विक्रीला परवानगी देण्याचा मुद्दा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं मोठा वादग्रस्त विषय आहे। त्यामुळे ॲडव्होकेट धन्नावत यांच्या मागणीवर शासन आणि आरोग्य यंत्रणा काय भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऑफिशियल फिगर आहे की त्यांनी 2012 ते 2026 दरम्यान जेव्हा गुटखा बंद झाला होता तेव्हापासून आजपर्यंत 10,000च्या वर केसेस रजिस्टर्ड केलेले आहे आणि 510 कोटीचं गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। 510 कोटीच्या वरच। तर माझ्या मते जर FIR इतकं होत असेल तर यापेक्षा 100 पट जास्त व्यवहार असेल। म्हणून गुटखा बंद झाल्यावर गुटखा माफियाचंच भलं झालेलं आहे। याच्यात पोलीस कमवत आहे, फूड अँड ड्रग डिपार्टमेंट कमवत आहे आणि गुटखे खाणारे गुटखे खातच आहे। उलट तो गुटखा क्वालिटीचा आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो। परत जास्त भावाने ते गुटखेप्रेमी गुटखा घेत आहे। त्यापेक्षा जर गुटखा लिगलाइज करण्यात आला आणि चालू करण्यात आला तर काय होईल की जे गुटखा खाणारा आहे त्यावर टॅक्स लावा, गव्हर्नमेंटला इन्कम होईल आणि तो गुटखा क्वालिटीचा राहील याची खात्री करण्यासाठी FDA जप्त करू शकणार। आता काय होतं, ब्लॅकमध्ये गुटखा विक्री होत आहे। 5 रुपयाची पुढे 50 रुपयाला विक्री होत आहे। बाजूच्या स्टेटमध्ये गुटखा चालू आहे। हा काही राज्यव्यापी बंद नाही। जसं गोहत्या राज्यव्यापी बंद झालेली नाही, फक्त महाराष्ट्रात बंदी आहे आणि काही राज्यामध्ये बंदी आहे। त्याचप्रमाणे गुटखा हा संपूर्ण देशात बंद नाही, बाजूच्या राज्यात भेटतं सहजरित्या, तिथून स्मगल होत आहे किंवा डुप्लिकेट गुटखा तयार होऊन सुद्धा विक्री होत आहे। पण याच्यावर नियंत्रण न ठेवता गुटखा माफिया याचा सोनं करत आहे। आपण सुद्धा बघत आहोत, रोज पेपरमध्ये येतं की इतकं गुटखा जप्त केला, तितका गुटखा जप्त केला। पण हा गुटखा जालताना कुठे जालतात यावरून सुद्धा प्रश्न निर्माण होतो। कारण प्लास्टिक जालना हा गुन्हा आहे, एन्व्हायरमेंट खराब होतो। मग हा गुटखा डिस्पोज कसा करतात याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। त्यामुळे हा गुटखा लिगलाइज केलं तर त्या पुढे लिगलाइजरित्या डिस्पोज होणार, चांगल्यारित्या चांगला क्वालिटीचा गुटखा लोक खाणार, गव्हर्नमेंटला टॅक्स भेटणार, लोकांची आयुष्य चांगलं राहणार। आज जे कॅन्सर पेशंट्स आहे ते सुद्धा कमी होणार। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की गुटखा सुरू व्हावा। मुख्यमंत्री इथे येणार आहे, पानटपरीवाल्यांना त्यांच्यासमोर उपोषण करावा किंवा घोषणा द्यावी की गुटखा चालू करा, जेणेकरून चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीचा गुटखा उपलब्ध होईल। जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र विक्रीच्या उद्देशानं साठवून ठेवण्यात आलेली तब्बल 41 घातक शस्त्रे जप्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाचा विस्तार केला आहे। या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले असून फरार कुख्यात शेख इम्रान शेख सलीम उर्फ इम्मू डॉन यांच्यासह शस्त्र विक्रीच्या नेटवर्कशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे। चंदनझिरा पोलिसांनी काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त केला होता। या प्रकरणाचा तपास सुरू असताना शस्त्राचा पुरवठा करणारे आणि त्याची विक्री करणारे संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या रडारावर आहे। तपासादरम्यान राजस्थानातील चित्तोडगड येथून शस्त्रे खरेदी करण्यास आल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली। राजस्थानातून जालन्यात पोहोचली शस्त्रे। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली। राजस्थानमधील चित्तोडगड येथून शस्त्रे खरेदी करून ती ट्रकच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यात आली। ही शस्त्रे फुलंब्रीपर्यंत ट्रकमधून आणल्यानंतर पुढे जालन्यात इर्टिगा वाहनाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं। या शस्त्राची वाहतूक करण्यासाठी कोणता ट्रक वापरण्यात आला, त्याचा मार्ग कोणता होता, पार्सल कोणाकडून पाठवण्यात आले आणि जालन्यात हे कोणाकडे स्वीकारण्यात आले याबाबतही पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या तपासामुळे शस्त्राचा पुरवठा करणारे, वाहतूक करणारे आणि अंतिम ग्राहक यांच्यातील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता चंदन
बुलगंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, राजेंद्र ठाकूर, पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, सागर खैरे, गणेश नाईकवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच्यामध्ये आपण तपासामध्ये प्रगती केलेली आहे. यामधला जो मुख्य त्यातला हा आहे मुख्य आरोपी इम्रान, त्याला अटक करणं बाकी होतं आपलं, तर त्याला आपण अटक केलेली आहे. त्याबरोबरच एक आदिल नावाचा त्याचा साथीदार आहे, आदिल कलीम शेख, तो बऱ्यापैकी हे नेटवर्क चालवत होता, तर त्यालाही आपण अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये. म्हणजे असे 2 आरोपी आपण अटक केलेले. पूर्वी एक होता, तर 2 आरोपी झालेले. त्याशिवाय फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्यापर्यंत ट्रॅव्हल्सने हे वाहनं आली होती जयपूर चित्तोडगडवरून, अजमेर आणि चित्तोडगडवरून. तर ती ट्रॅव्हल्स पण आपण आयडेंटिफाय केलेली आहे आणि इर्टिगा गाडी पण ज्या गाडीतून आणली ती गाडी पण आपण जप्त केलेली आहे. त्यांनी वापरलेले मोबाईल फोन पण आपण जप्त केलेले आहेत आणि त्यांना आज रिमांड करता हजर केला असता 5 दिवसांची PCR मिळालेली आहे. तर बरेच त्याची जी पाळंमुळं फोडण्यामध्ये आपल्याला यश येणार आहे याच्यामध्ये. तर जिथून आणलेले आहेत ती लोकं आपल्याला आयडेंटिफाय झालेली आहेत आणि ज्या ट्रॅव्हल्सने आणली ती ट्रॅव्हल्सची आयडेंटिफाय झालेली आहे आणि ती गाडी पण आपण जप्त केलेली. अशा प्रकारे प्रोग्रेस झालेला आहे आज या गुन्ह्यात. एकूण किती आरोपी अटक केले? आता 3 आरोपी अटक आहेत, त्यांना 5 दिवसांची PCR आहे. भोकरदन शहरात विक्रीसाठी आणला जाणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला आणि तंबाखूचा मोठा साठा भोकरदन पोलिसांनी पकडलाय. सिल्लोड भोकरदन मार्गावर केलेल्या या कारवाईत गुटखा, तंबाखू आणि आयशर वाहन असा तब्बल 61,56,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांना गुप्त बातमीदारामार्फत सिल्लोडकडून भोकरदनकडे आयशर वाहनातून प्रतिबंधित सुगंधित पान मसाला आणला जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचं पथक सिल्लोड भोकरदन मार्गावरील साई प्रसाद हॉटेलजवळ थांबलं. यावेळी संशयित आयशर वाहन क्रमांक RJ09 GE 7411 भोकरदनच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते थांबविले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित राजनिवास सुगंधित पान मसाला, तंबाखू आढळून आला. पंचासमक्ष केलेल्या कारवाईत 21,93,750 रुपये किमतीचा राजनिवास सुगंधित पान मसाला, 14,62,500 रुपये किमतीचा जाफरानी जर्दा तंबाखू आणि 25 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 61,56,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान सदरचा गुटखा भोकरदन येथील फिरोज खान मेहबूब खान याला पुरविण्यासाठी घेऊन जात असल्याचं वाहन चालकाने सांगितली. माहिती पोलिसांना अशी दिली. या प्रकरणी अन्न औषध प्रशासन विभाग जालना येथील विनोद किष्टू ओसावार यांच्या तक्रारीवरून विद्याराम श्यामलाल कशाब वय 46 राहणार निनवया दौलताबाद आग्रा उत्तर प्रदेश आणि फिरोज खान मेहबूब खान राहणार भोकरदन जिल्हा जालना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर त्यांच्या पथकाने केली आहे. गुटखा आणि त्याच्या संबंधित जो प्रतिबंधित मुद्देमाल आहे त्याची वाहतूक होणार आहे. तर त्या माहितीवरून आपण टीम पाठवून तो हा मुद्देमाल एक आयशर गाडी आणि संबंधित मुद्देमाल जप्त केलेला आहे. एकूण 61 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वाहक चालक आहे गाडीचा तो आपल्या ताब्यात आहे आणि त्याच्याकडून आपण माहिती घेऊन हा मुद्देमाल कुठे घेऊन चाललेला होता त्याचा तपास करून त्याला देखील आपण आरोपी करीत आहोत. निश्चितपणे एक चांगली कार्यवाही झालेली आहे. या निमित्ताने सगळ्या नागरिकांना आमचं हे आव्हान असेल की जिथे काही अवैध धंदे वगैरे याच्या संबंधीची काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी असतील, आम्ही असेल, आमच्याकडे जर पोहोचवली तर आम्ही योग्य ती कार्यवाही त्यामुळे तात्काळ करू. जालना शहरातील अनधिकृत होल्डिंग विरोधात महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी कठोर भूमिका घेत 24 तासात अनधिकृत होल्डिंग्स हटवण्याचे आदेश दिलेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या 14 ऑगस्टच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यावर भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांचे मोठमोठे होल्डिंग झळकत आहे. या होल्डिंग्सला महापालिकेची परवानगी आहे का असा सवाल उपस्थित होतोय. एकीकडे प्रशासन अनधिकृत होल्डिंग हटवण्याचे आदेश
देत असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे होल्डिंग शहरात लागल्यानं नियम सर्वांसाठी समान आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। बघूयात सविस्तर। विविध विकास कामांच्या पूजन आणि उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी जालन्यात दाखल होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन, जालना मनपा प्रशासनानं तयारी देखील सुरू केली आहे। मात्र तत्पूर्वी जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी 24 तासात जालना शहरात असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिलेत आहेत। आणि गंमत म्हणजे त्यांनी आदेश दिलेले असताना 24 तासात जालना शहराच्या जे काही वळण रस्ते आहेत, बायपास रस्ते आहेत, त्या रस्त्यावर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर हे लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे आपण पाहू शकता की हे बॅनर रस्त्याच्या ऐन मधोमध आहेत। त्यामुळं ज्या ठिकाणी रस्ता बदलायचा असतो अशा ठिकाणी वाहन चालकांना या बॅनरमुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळेच या बॅनरमुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाहीत। एकीकडे राज्य सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे ओळखले जातात। मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांना जालन्यात शिस्त राहिलेली आहे का असा प्रश्न आता या अनधिकृत अनधिकृत बॅनर हटवण्याच्या असताना जालना शहरात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी मोठ्या प्रमाणात असे अनधिकृत बॅनर लावून रस्त्यावरती अडथळा निर्माण केलेला आहे। त्यामुळे मनपा आयुक्त अंजली शर्मा हे बॅनर हटवणार का अशी चर्चा आता जालना शहरात रंगलेली आहे। कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MCN न्यूज, जालना। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।